ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी धडा 6वा षष्ठः पाठः 6वा धडा. धड्याचं नाव आहे मणिका पुस्तकातील राष्ट्रम संरक्षम एव हि. राष्ट्रम राष्ट्र राष्ट्रास राष्ट्रास रक्षाव आणि ही म्हणजे एम्फसाइज करतात की राष्ट्राचं रक्षण करावंच असं. मग कोणी करावं काय करावं तो प्रसंग पुढे येणार आहे. राष्ट्रम संरक्षम एव हि. राष्ट्राचं रक्षण करावंच अशा प्रकारचा धडा आहे. बघा आता पुढे काय करतायत, थोडंसं इंट्रोडक्शन परिचय देतात. काय सांगतात, विद्यालये बालचराणाम शिबिरम. शाळेमध्ये लहान मुलांचं शिबिर होतं, कॅम्प होता. सायं सर्वे स्व अनुभवान श्रावयंती. सायं संध्याकाळी सगळे स्व अनुभवान स्वतः प्रत्येकाचे जे अनुभव एक्सपिरियन्स असतील ते सांगतात. ध्रुव काय म्हणतो बघा, विचित्र अयम संसार. हे जग फार विचित्र आहे. हे जग केचन महापुरुषाः, काही महान लोक, महात्मा गांधीवत म्हणजे महात्मा गांधींसारखे, अहिंसायाः पाठम पाठयती. काय सांगतात, कोणालाही मारू नका, कोणाची हत्या करू नका, अहिंसा, कोणालाही दुःख देऊ नका असा धडा पाठम पाठयती शिकवतात. अन्येच आणि काही दुसरे लोक आण्विक अस्त्राणाम म्हणजे ॲटॉमिक बॉम्ब, ते अस्त्रांचं काय निर्माणम विधाय म्हणजे आण्विक वस्त्रांचं निर्माण करून जगतः संहारम कर्तुम इच्छन्ति. जगाचा संहार करण्याची इच्छा करतात काही लोक. म्हणजे काही लोक अहिंसा सांगतात, काही लोक मात्र जगाचा संहार करण्यासाठी आण्विक बॉम्ब बनवतात. सिद्धार्थ काय म्हणतो बघा, वस्तुतः विज्ञानस्य सत्प्रयोगः राष्ट्रस्य कल्याणाय. तो म्हणतो खरं तर विज्ञानाचा चांगला उपयोग राष्ट्राच्या कल्याणासाठी आहे. दुरुपयोगच विनाशाय भवती. आणि विज्ञानाचा वाईट उपयोग म्हणजे राष्ट्राचा देशाचा नाश करायसाठी. म्हणजे विज्ञान काय सांगतं, सुखसुविधा करा, कामं सोपी करा, हे काय आहे, राष्ट्राचं कल्याण करणार आहे. पण ॲटॉमिक बॉम्ब बनवा, वेगवेगळे काय जेट फ्लाय बनवा, फायटर जेट बनवा, हे काय आहे सगळं विनाशाचं एक पाऊल आहे. सुश्रुत काय म्हणतो सुश्रुत, आम दुरुपयोग अपि दुरुपयोग तू अभिशापाय एव. आम हो, दुरुपयोग तर अभिशाप एव. तो म्हणतो दुरुपयोग करणे हे काय एक प्रकारचा श्राप आहे आपल्याला. त्याच्यामुळे विज्ञानाचा दुरुपयोग करून एकमेकांचा नाश करू नये. चरक काय म्हणतो, विदितम अस्ति किम युष्मान यत विदितम अस्ति किम, तुला हे माहिती आहे का, युष्माकम तुम्हाला, विदितम माहिती, अस्ति किम आहे का, यत की प्राचीन काले अपि आणविक अस्त्राणां मानवेषु प्रयोगः निषिद्धः आसीत्. चरक काय म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, प्राचीन काले म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा आपी सुद्धा आण्विक अस्त्राणाम म्हणजे हे ॲटॉमिक बॉम्ब किंवा ॲटॉमिक बॉम्ब सारखे जे सगळ्यांचा नाश करतात अशा अस्त्रांचा मानवेषु प्रयोग, माणसावरती उपयोग करणं निषिद्ध आसीत, वर्ज्य होतं, करू नये असं सांगितलं होतं. ध्रुव काय म्हणतो, किम पुरा अपि एतादृशानी अस्त्राणी आसन. ध्रुवला वाटतं की आताच फक्त ॲटॉमिक बॉम्ब सारखे काय वेपन्स आहेत, शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, म्हणून तो काय बोलतो, किम काय पुरा अपि पूर्वी सुद्धा एतादृशानी अस्त्राणी आसन अशा प्रकारची अस्त्र होती का. येषां मानवेषु प्रयोगः वर्जितः आसीत्. येषां ज्यांचा मानवावरती प्रयोग काय होता, वर्जित होता. सिद्धार्थ म्हणतो
किमिदम सत्यम, हे खरं आहे का? आश्चर्यम, आश्चर्य बाबा. काय? चरकः म्हणतो, प्रत्यक्षम किम प्रमाणम. प्रत्यक्षम किम प्रमाणम. अ, आपल्याकडे काय पुरावा आहे की त्यावेळी सुद्धा असे काही अस्त्र होते जे जगाचा नाश करून टाकायचे? मग तो बोलतो, राष्ट्र संरक्षणम एव ही अयम पाठ महाभारत आधारित. तो म्हणतो, अरे, महाभारतावरती आधारित एक धडा आहे. काय? राष्ट्रम संरक्षम एव ही, राष्ट्राचं रक्षण केलंच पाहिजे. राष्ट्र रक्षलच पाहिजे. एतम पठित्वा ज्ञास्याम, हे अभ्यास केल्यानंतर ज्ञास्याम, कळून येईल. अशा प्रकारे काय करतात? प्रस्तावना करतात किंवा इंट्रोडक्शन करतात. बघा, आता होतो खरं तर सीन चालू. काय होतंय सीन मध्ये? ततः पुत्रशोकसंतप्ताः युधिष्ठिरः भीमः द्रौपदी च रणभूमौ प्रविशन्ति. काय होतं? रणभूमौ म्हणजे रणांगणावरती, प्रविशन्ति येतात. कोण कोण? युधिष्ठिर, भीम, द्रौपदी, तिघ जण येतात. पण ते कसे आहेत? पुत्रशोकसंतप्ताः, म्हणजे पुत्र मेल्यामुळे काय, त्यांचा शोक, दुःख त्यांच्या मनामध्ये आहे. ततः म्हणजे त्यानंतर, त्यानंतर हे तिघ रणभूमीवर येतात. द्रौपदी काय म्हणते बघा, दीर्घम निश्वस्य, दीर्घ श्वास घेऊन, हा हंत, अरे रे मेले, किम इदम घोरम आपतितम, किम इदम घोरम आपतितम, हे किम इदम, काय हे, घोरम भयानक, आपतितम झालं, पापकर्मणा द्रोणीना, म्हणजे पापी द्रोणाचार्याच्या मुलाने, म्हणजे अश्वत्थामाने, मे पुत्राहा भ्रातारः च हताः, माझे मुलं आणि माझा भाऊ मारला. काय वाईट झालं हे. अग्निही इव दहती माम, अयम शोक, अयम शोक, हे दुःख, हा शोक, अग्निही इव, आगीसारखा, माम दहती, मला जाळतोय. युधिष्ठिर काय म्हणतो बघा, युधिष्ठिर म्हणतो, शुभे, अगं कल्याण करणारे, धैर्यम धारय, अगं धीर धर, नूनम तव पुत्राहा वीरगतीम एव प्राप्ता, नूनम, खरोखर तुझी मुलं मेली नाहीत, वीरगतीला प्राप्त झाली. वीरगतीलाच, एव म्हणजे च, प्राप्त झाली. वीरजननी त्वम शोचितुम न अर्हसी, अगं तू धाडसी वीर मुलांची आई आहे. तू शोक करू नकोस. शोक करण्यासाठी योग्य नाहीस तू, करू नकोस. द्रौपदी म्हणते, कथम मंद भाग्याः अहम धैर्यम धारयामी. अहम, मी, कथम, कसं, धैर्यम धारयामी, मी कसा काय धीर धरू. मंद भाग्याः, मी कशी आहे? ओ, करंट्या कपाळाची आहे. माझं नशीब चांगलं नाही, मी कसं काय धीर धरू. यावत असौ क्रूर कर्मा न दंडयते, जोपर्यंत हा वाईट कर्म करणारा न दंड्यते, जोपर्यंत त्याला शिक्षा देत नाही, तावत अहम, तोपर्यंत मी इतः न गमिष्यामी, मी इथून जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्या द्रवणीला, म्हणजे अश्वत्थामाला मारत नाही. जर नाही आणलं तर काय करशील? अत्रैव, इथेच, प्राणत्यागम च करिष्यामी, प्राणांचा त्याग करेल. युधिष्ठिर म्हणतो, प्रिये मा एवं ब्रूयाहा, अगं प्रिये, असं बोलू नको. सह पापकर्मा कुत्र गतः इति न जानीमः. युधिष्ठिर म्हणतो, न जानीमः, माहीत नाही. कुत्र गतः, कुठे गेला. सह पापकर्म, तो पाप करणारा कुठे गेला, माहीत नाही. अतिदूरम किंचित दुर्गमनम प्रविष्टः भवेत. अतिदूरम, खूप दूर, किंचित दुर्गम वनम, सॉरी दुर्गमनम नाही, दुर्गम, दुर्गम वनम म्हणजे एखाद्या घन्या अशा दाट जंगलामध्ये प्रविष्ट भवेत, जंगलात तो गेलेला असावा. आणि खूप लांब, दाट अशा घनदाट जंगलामध्ये तो गेलेला असावा. द्रौपदी मग आता भीमाकडे म्हणते, भीमम प्रती, म्हणजे भीमाकडे बघून बोलते, आर्यपुत्र, अरे मुला, आर्याच्या पुत्रा, म्हणजे हे चांगल्या मुला,
क्षत्रधर्मम अनुस्मरण म्हणजे क्षत्रियांचा धर्माचं पालन कर. माम शोकसागरात रक्ष मला या शोकसागरापासून वाचव. अस्मिन संसारे या जगामध्ये कश्चित अपि काही सुद्धा त्वया सदृशः तुझ्यासारखा पराक्रमी नास्ती. ती त्याला म्हणते या जगामध्ये तुझ्यासारखा पराक्रमी कोण नाहीये भीमा. मला तू या शोकसागरातून बाहेर काढ. पुरा वारणावते त्वमेव पांडवान रक्षितवान. पूर्वी वारणावत नावाच्या एका नगरामध्ये तूच पांडवांना काय वाचवलंस. विराट नगरे अपि त्वं मां प्राणसंकटात उद्धृतवान. या विराट नगरामध्ये सुद्धा तू मला प्राण प्राणंकटात प्राणंकटात म्हणजे या प्राण घेणाऱ्यासारख्या संकटातून उद्धृतवान वाचवलंस. आता भीम काय म्हणतोय बघा ज्यावेळी ती म्हटली असं. भीम म्हणतो युधिष्ठिरं प्रती म्हणजे युधिष्ठिराकडे बघून भीम म्हणतो भ्रातः द्रौणीम भ्रातः भावा द्रौणीम अनुगंतुम त्या अश्वत्थामाला आणण्यासाठी मह्यम मला अनुमतीम ददातू मला तू परवानगी दे भवान आपण परवानगी द्या. असं बोलल्यावर युधिष्ठिर लगेच बोलतो गच्छ वत्स जा मुला विजयी भव जिंकून ये त्या अश्वत्थामाला घेऊन ये. नकुलः तव सारथी भवतु नकुल काय हो तुझा सारथी बनो. सारथी म्हणजे रथ हाकणारा बनो. भीमसेनः निर्गच्छति भीम निघून जातो. श्रीकृष्ण अर्जुनेन सह प्रविशती आणि श्रीकृष्ण अर्जुनासोबत काय होतात त्या ठिकाणी येतात. श्रीकृष्ण काय म्हणतात बघा भो धर्मराज. धर्मराज म्हणजे युधिष्ठिर. अरे युधिष्ठिरा समीचीनम न कृतम भवता तुझ्याकडून समीचीनम न कृतम चांगला निर्णय नाही घेतला गेला. पुत्रशोक विह्वलः भीमसेनः एकाकी एव द्रोणीं हंतुम अभिधावती. पुत्रशोक विह्वलः म्हणजे पुत्राच्या शोकाने दुःखित झालेला कोण भीम एकाकी एकटाच द्रोणाचार्याच्या मुलाला म्हणजे अश्वत्थामाला मारण्यासाठी धावतो. हे काय तू योग्य नाही केलेस. युधिष्ठिर म्हणतो भगवन देवा सह तू एकाकी एव द्रोणपुत्राय अलम. तो म्हणजे भीम एकटाच द्रोणपुत्राला काय आहे पुरेसा आहे. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात वत्स अरे मुला युधिष्ठिरा न जानाती भवान तुला माहित नाही द्रोणे हे चपलाम प्रकृती. अश्वत्थाम्याची चपलाम म्हणजे चालाक त्याचा स्वभाव तुला माहिती नाहीये. तो किती चपळ आहे किती चालाक आहे तुला माहिती नाही. पितुः द्रोणात वडील द्रोणाचार्यांकडून प्राप्तम ब्रह्मशिरः नाम अस्त्रम विद्यते. कोणाकडून त्याला प्राप्तम मिळालं. कोणाकडून पितुः द्रोणात द्रोणाचार्याकडून त्याला मिळालं काय मिळालं ब्रह्मशिरः नाम अस्त्रम म्हणजे ब्रह्मास्त्रम त्याला भेटलं. तस्य पार्श्वे त्याच्या तस्य त्याच्या पाठीमागे काय द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेलं काय ब्रह्मास्त्र आहे. यदि तत् प्रयुज्यते जर ते वापरतो म्हणजे ब्रह्मास्त्र तो वापरतो सर्वा पृथ्वी दग्धा स्यात् सगळी पृथ्वी काय होईल जळून जाईल जर त्याने हे ब्रह्मास्त्र वापरलं तर. मग युधिष्ठिर म्हणतो अपि एवम असं का आचार्येन कीदृशः अनर्थः कृतः. आता हा युधिष्ठिर म्हणतो आचार्यांनी केवढा मोठा अनर्थ केलाय त्याला ब्रह्मास्त्र दिले. किम चपल बालकेभ्यः एतादृश भीषणानाम अस्त्राणाम प्रदानम उचितम. युधिष्ठिर म्हणतो किम काय चपल बालकेभ्य ज्याचं मन स्थिर नाहीये एतादृश भीषणानाम अस्त्राणाम यासारख्या भयानक भीषण अशा अस्त्रांना देणं उचितम योग्य आहे का. श्रीकृष्ण म्हणतो शृणुतावत अरे ऐक आचार्येण तू प्रियशिष्याय अर्जुनाय एव प्रीत्या मनसा ब्रह्मास्त्र शिक्षा प्रदत्ता. कृष्ण म्हणतात की आचार्याने म्हणजे द्रोणाचार्याने प्रिय शिष्याला कोणाला अर्जुनालाच एव म्हणजे प्रीत्या प्रेमाने
मनाने ब्रह्मास्त्र शिक्षा दिली. किंतु पण पुत्रप्रेम पराधीनेन, पण पुत्राच्या प्रेमामुळं तेन अश्वत्थामा अपि तच्छिक्षया वंचितः न कृतः. त्यांनी प्रिय शिष्य अर्जुन असल्यामुळे त्याला दिली. पण पुत्र प्रेमाच्या अधीन असल्यामुळे तेन म्हणजे द्रोणाचार्येनं अश्वत्थामा अपि, अश्वत्थामाला सुद्धा काय त्या शिक्षेपासून काय वंचित न कृतम, ती त्याला देऊन टाकली, त्याला काय वंचित ठेवलं नाही. मग पुढे काय झालं बघा आता. हम्म, हम्म. पुढे अर्जुन अपरं च आणि अस्त्रशिक्षा प्रदानात पूर्वम आचार्य पुत्रम सावधानम अकरोत यत. आणि ही शिक्षा म्हणजे ज्यावेळी त्यांनी ब्रह्मास्त्राचं ज्ञान दिलं तेव्हा शिक्षा प्रदानात म्हणजे शिक्षा विद्या द्यायच्या पूर्वी द्रोणाचार्यांनी त्याला सावधान केलं. काय? परमापद्गतेनापि नैव तात त्वया रणे इदम अस्त्रम प्रयोक्तव्यम मनुष्येषु विशेषतः. ते म्हणतात तुझ्याकडून रणे रणांगणात परम आपदगतेनापि, तुला म्हणजे परमपदाला तू जरी प्राप्त झालास तरी इदम अस्त्रम प्रयोक्तव्यम न मनुष्येषु, माणसावरती हे अस्त्र तू कधीच वापरायचं नाही. म्हणजे काहीही झालं तरी काय करायचंय, तू हे अस्त्र माणसावरती नाही वापरायचंय. अशा प्रकारे त्याला अस्त्र देण्याच्या पूर्वीच त्यांनी सांगून टाकलेलं होतं. काय? की हे तू कोणावरतीच वापरू नको, काही जरी झालं तरी. परम आपदम गतेनापि, तू जर परमपदाला जरी प्राप्त होत असशील हे ब्रह्मास्त्र सोडून, तरी पण मानुषेषु, माणसावरती विशेष करून न प्रयोक्तव्यम, वापर करू नको. कशाचा? ब्रह्मास्त्राचा. बघा, संप्रती आश्वास्त अस्मी. मग युधिष्ठिराला हे ऐकून बरं वाटलं. संप्रती आता आश्वास्त अस्मी, मी निश्चिंत झालो. म्हणणे म्हणजे मला असं वाटतंय, माझं असं मानणं आहे, सह ब्रह्मास्त्र प्रयोगम न करिष्यती, तो ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणार नाही. कोण? अश्वत्थामा. त्याला दुसरं नाव काय? द्रौणी. श्रीकृष्ण म्हणतात तरी न जानासी तस्य मनोवृत्ती. कृष्ण म्हणतात तरी सुद्धा न जानासी, तुला माहित नाही, तस्य मनोवृत्तीम, त्याचं मन. पितुः उपदेशेन असंतुष्ट, वडिलांच्या उपदेशाने खुश न होता असंतुष्ट होऊन सह एकदा द्वारकापुरीम आगच्छत. तो म्हणजे अश्वत्थामा एकदा कुठे आला? द्वारकापुरीला. आणि काय म्हटला? ब्रह्मास्त्रम दत्वा सह सुदर्शन चक्रम अवांछत. अवांछत म्हणजे इच्छिलं, केव्हा मागितलं. काय केलं त्याने? ब्रह्मास्त्र देऊन सुदर्शन चक्र त्याने मागितलं. कारण की वडील बोललेत की हे काय वापरायचं नाही माणसावर. वापरायचंच नाही तर याचा उपयोग काय, म्हणून तो गेला कृष्णाकडे. आणि मग युधिष्ठिर साश्चर्यम, त्याला खूप आश्चर्य. कथम चक्रम इति, कशासाठी चक्र मागितलं? श्रीकृष्ण आम मया कथितम, मी त्याला सांगितलं, नाहम त्वत्तः ब्रह्मास्त्रम इच्छामी, मी तुझ्याकडून ब्रह्मास्त्र इच्छित नाही, मला तुझं ब्रह्मास्त्र नाही पाहिजे. यदि त्वम, जर तू मम गदाम शक्तीम धनुम चक्रम वा इच्छसी, जर तू माझ्याकडून माझा गदा, माझी शक्ती, माझं धनुष्य, माझं चक्र जर तुला पाहिजे असेल तर मला तुझ्याकडून काय नको. ठीक आहे. तुभ्यम ददामी, तुला मी देतो, पण मला तुझ्याकडून काय नको. जर तू माझा गदा शक्ती सगळं तुला पाहिजे असेल, मी देईन, पण मला तुझ्याकडून काय नको, असं तो म्हणतो. कृष्ण म्हणतो. युधिष्ठिर इतस्तत, युधिष्ठिर आता इकडून तिकडे फिरायला लागतात. कारण की आता ब्रह्मास्त्र येऊ शकतं. श्रीकृष्ण काय म्हणतो? सतु चक्रम एव अयाचत. मग त्याने गदा नाही मागितला, शक्ती नाही धरून, त्याने काय म्हटलं? फक्त मला फक्त चक्र पाहिजे. गृहाण चक्रम इति उक्तः
जेव्हा कृष्ण त्याला म्हटले गृहान चक्रम हे चक्र पकड इति उक्तः जेव्हा श्रीकृष्ण म्हणाले सह तेव्हा सव्येन पाणीना डाव्या हाताने चक्रम गृहीतवान चक्र त्यांनी पकडलं श्रीकृष्णाचं किंतु सह तत् चक्रम पण तो त्या चक्रास स्वस्थानात म्हणजे त्याच्या जागेवरून संचालयितुम अपि समर्थ न अभवत ते चक्र ज्यावेळी त्याने डाव्या हातात पकडलं त्यावेळी त्या चक्राला तो थोडं सुद्धा हलवू शकला नाही थोडं सुद्धा हलवू शकण्यात काय समर्थ नव्हता युधिष्ठिर म्हणतो जानीमह भवतः दिव्याम शक्ती म्हणजे तुझ्या दिव्य शक्तीला आम्ही सगळे जाणतोय कृष्णा एवढं सोपं आहे का तुझं चक्र पकडणं श्रीकृष्ण तदा अहम नैराश्येन खिन्न द्रोणीम पृष्ठवान त्यावेळी मी निराश खिन्न द्रोणीला विचारलं नैराश्येनं म्हणजे मी नाराज होऊन खिन्न असणाऱ्या द्रोणाचार्याच्या पुत्राला अश्वत्थामाला विचारलं किमर्थम त्वम इदम दिव्यम चक्रम वांछसी का तू या दिव्य चक्राची इच्छा करतोस किम उक्तम तेन युधिष्ठिर म्हणलं काय बोलला तू सह प्रत्यवदत काय म्हटला प्रार्थितं ते मया चक्रम देवदानव पूजितम अजेयस्यामिति विभो सत्यम एतद् ब्रवीमि ते तो म्हणतो एतत् सत्यम ते ब्रवीमि हे सत्य तुला मी सांगतो काय अजेयः श्याम इति विभोः विभोः अरे देवा अजेय स्यात मी अजिंक्य व्हावं म्हणजे मला कोणीच जिंकू नये म्हणून ते तुला मया प्रार्थितम माझ्याकडून प्रार्थना केली जाते किंवा मागितलं जाते काय देवदानव पूजितम चक्रम जे चक्र ज्याची पूजा देवदानवांनी केलेली आहे आज सुद्धा देवदानव त्याची पूजा करतात ते चक्र मला अजिंक्य बनण्यासाठी कोणीच मला हरवू नये यासाठी पाहिजे अतः अहम ब्रवीमि म्हणून मी सांगतोय तस्मिन चंचले क्रूरे च द्रोणे न विश्वसितव्यम म्हणून कृष्ण म्हणतात अतः अहम ब्रवीमि म्हणून मी सांगतोय काय तस्मिन त्या चंचल आणि वाईट क्रूर असणाऱ्या द्रोणपुत्रामध्ये म्हणजे अश्वत्थामामध्ये न विश्वसितव्यम त्याचा विश्वास करू नका ततः नंतर युधिष्ठिरार्जुन युधिष्ठिर आणि अर्जुन दोघं कृष्णासोबत रथारोहणम नाटयत म्हणजे रथावरती ते चढले पुढे काय झालं इंटरेस्टिंग झालं बघा पुढे हम्म अश्वत्थामा काय म्हणतो रे भीम रे दुष्ट भीम अरे दुष्ट भीमा त्वम अद्य वध्योसी मया माझ्याकडून तुझा आज वध होणार विलोक्य पाहून आये कथम श्रीकृष्णार्जुन युधिष्ठिरश्च अरे हे सगळं पाहून ते काय म्हटले अरे कथम श्रीकृष्णार्जुन युधिष्ठिरश्च श्रीकृष्ण अर्जुन आणि युधिष्ठिर स्वगतम स्वतःच्या मनात काय म्हणतायत इदानीम किम करवानी आता काय करायचं कथम कसं करायचं काय करायचं आहा दृष्टम आणि त्यांनी काय प्रकाश पाहिला अस्मिन विषमे समय या अशा वाईट प्रसंगामध्ये ब्रह्मास्त्रम एव मे शरणम ब्रह्मास्त्रालाच शरण गेलं पाहिजे काय या कठीण प्रसंगामध्ये विषये समये ब्रह्मास्त्रम ब्रह्मास्त्रालाच काय तो शरण जातो म्हणजे तो काय बघतो या कृष्ण अर्जुन आणि युधिष्ठिर या सगळ्यांना बघतो आणि घाबरतो आधी त्यांनी भीमालाच बघितलं आणि म्हटलं आता मी मारणार आहे तुला भीमा रेडी राहा मर आता पण तो काय बघतो कृष्ण अर्जुन युधिष्ठिर हे सगळे आलेत म्हणतो आता काय करावं हा हा दृष्टम आणि त्यांनी काय पूर्णपणे सगळं पाहिलं आणि म्हटला ब्रह्मास्त्रम एव मे शरणम ब्रह्मास्त्रच मी सोडणार आता दुसरं काहीच नाही का कृष्ण पण आहे अर्जुन पण आहे युधिष्ठिर पण आहे मोचयामी अस्त्रम आता मी काय मोचयामी म्हणजे मी सोडतो वेपन रिलीज करतो ध्यानम नाटयती ब्रवीती च ध्यानम नाटयती तो म्हणजे ध्यान डोळे बंद करतो
ब्रवीतीच्या आणि जोरात ओरडतो काय? इदम अपांडवाय. हे जे अस्त्र आहे हे पांडवांच्या नाशासाठी. आणि मग श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, पार्थ पश्य पश्य, अरे अर्जुना बघ बघ, काय? एतद विमुच्यते ब्रह्मास्त्रम द्रोणपुत्रेण. द्रोणपुत्रेण द्रोणाचार्यांच्या मुलाने विमुच्यते सोडलंय काय? एतद ब्रह्मास्त्रम, हे ब्रह्मास्त्र त्याने सोडलं. त्याने काय होईल? त्रैलोक्यम दहनम, दहन इव, त्या त्रैलोक्याचं काय होईल? दहन होईल. प्रचंड ज्वालह अग्नी, आणि खूप मोठा अग्नी परितः प्रसरती, चारी बाजूला आगच आग पसरेल. अर्जुन अर्जुन, त्वमपि मुंच, तू सुद्धा सोड काय? ब्रह्मास्त्रम, एतद ब्रह्मास्त्रम, किंवा मुंच ब्रह्मास्त्रम एतद निवारयितुम, हे सगळं शांत करण्यासाठी तू पण ब्रह्मास्त्र सोड. अर्जुन एका मिनिटाचा विचार न करता म्हणतो, नमः भगवते, भगवंता तुला नमस्कार. स्वस्ति आचार्य पुत्राय, स्वस्ति मे भ्रातृभ्य. तो म्हणतो, माझ्या आचार्य पुत्राचं कल्याण व्हावं, माझ्या भावांचं कल्याण व्हावं. उत्सृज्यते मया ब्रह्मास्त्रम, माझ्याकडून ब्रह्मास्त्र सोडल्या जातं. अस्त्रम अस्त्रेन शाम्यताम, एक ब्रह्मास्त्र दुसऱ्या ब्रह्मास्त्राने शांत व्हावं, अशी तो प्रार्थना करतो. पुढे काय होतं? ततः प्रविशती, तिथून त्यानंतर प्रविशतः येतात कोण? व्यास नारद, व्यास आणि नारद. नारद काय म्हणतात? व्यासं प्रती, व्यासांकडे बघून म्हणतात, पश्यतु भवान, आपण पहा काय? कोयम अनर्थः क्रियते एताभ्याम वीराभ्याम, या दोन वीर योद्ध्यांकडून कह अयम अनर्थ क्रियते, हा अनर्थ काय केला त्यांनी दोघांनी? कोणी? अर्जुन आणि अश्वत्थाम्यानी. समंतात वर्धमानाः प्रचंडानलशिखा शिखाः आकाशम लिहंती इव. समंतात चारी बाजूने, वर्धमानाः प्रचंडानलशिखाः, वर्धमानाः वाढत जाणाऱ्या अग्नीच्या ज्या ज्वाळा आहेत, आकाशम लिहंती इव, जणू काय त्या आकाशाला चाटणार आहेत आता, किंवा आकाशापर्यंत पोहोचणार आहेत. गगनात सहस्रशः उल्का भूमौ पतंती, आकाशातून हजारो उल्का जमिनीवरती पडणार आहेत. कंपते खलु सर्प सपर्वत वनद्रुमा सकला मही, आणि तो म्हणतो कंपते, कापते, काय कापते? खलू खरोखर, सपर्वत वनद्रुमा सकला मही, संपूर्ण सृष्टी सकलामयी, कंपते कापते. सपर्वत वन म्हणजे पर्वत कापतात, वन कापतात, जंगल कापतात. कशामुळे? या दोघांनी जो पराक्रम केलाय त्याच्यामुळे. पवनः स्तब्धः जातः, वारा शांत उभा राहिला. सहस्रांशुः न भासते, अहो सूर्य दिसत नाहीये. शैलाः विदीर्यन्ते, शैलाः जी पर्वत आहेत ती काय होत आहेत? विदीर्यन्ते. शैल म्हणजे शैल, हत्ती नाही. हा नाही, पर्वत, पर्वत काय? विदीर्यन्ते, कापल्या जात आहेत, तोडल्या जात आहेत. म्हणजे त्यांनी अस्त्र रिलीज केल्या केल्या एवढं सगळं घडलं. कथमपि एतौ निवारणीयौ, कसं तरी या दोघांना थांबवा. अन्यथा, अन्यथा सकल जगत ध्वस्तम भविष्यती, सगळं जग काय होईल? संपून जाईल. व्यास आणि नारद काय म्हणतात? भो वीरव, अरे वीरांनो, संहरतम संहरतम निजास्त्रे, अरे आवरा आवरा, निजास्त्रे, स्वतःचं अस्त्र तुम्ही आवरा. पुढे सांगतात, नाना शस्त्रविदः, ते म्हणतात, ये अपि अतिताः महारथः, जे काही पूर्वीचे महान महान योद्धे होते, नाना शस्त्रविदः, वेगवेगळ्या शस्त्रांनी युक्त असे, पूर्वे म्हणजे पूर्वीच्या काळी, न एतदस्त्रम मनुष्येषु तैहि प्रयुक्तम कथंचित, न एतदस्त्रम, हे जे ब्रह्मास्त्र आहे, मनुष्येषु माणसावर, तैहि कथंचन प्रयुक्तम न,
त्यांनी कधीच माणसांवरती असं अस्त्र सोडलं नाही. बघा, मग का नाही सोडलं सांगतात. ब्रह्मशिरः अस्त्रम यत्र परमास्त्रेण वध्यते. हे जे अस्त्र आहे, हे ज्यावेळी एखाद्या ठिकाणी पडतं किंवा एखाद्या माणसावर म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी जेव्हा हे पडतं, समाहा द्वादशः 12 वर्ष पर्जन्य तद राष्ट्रम न अभिभवती. 12 वर्ष पाऊस त्या ठिकाणी पडत नाही. तर अयम परमास्त्रेण ब्रह्मशिरः यत्र वध्यते, ज्या ठिकाणी हे ब्रह्मास्त्र पडतं त्या ठिकाणी 12 वर्ष पाऊस पडत नाही. मग आता अर्जुन काय करतो बघा. बद्धांजली ही भूत्वा, म्हणजे दोन्ही हात जोडून, भगवन देवा, मया तू अस्त्रम अस्त्रेण शाम्यताम इति, माझ्याकडून तर अस्त्राने अस्त्र म्हणजे एका ब्रह्मास्त्राने दुसरं ब्रह्मास्त्र शांत करावे, इति कृत्वा, असं करूनच अस्त्रम विमुक्तम, मी काय केलं, माझं ब्रह्मास्त्र सोडलं. तच्च मया संह्रियते, ते माझ्याकडून काय थांबवल्या जाईल. परंतु पण द्रोणैहि अस्त्रम अस्मान सर्वान प्रदक्षती एव, पण अश्वत्थाम्याचं जे अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अस्मान सर्वान आपल्या सगळ्यांना प्रदक्षती एव मारूनच टाकणार आहे. द्रौणीं प्रती, मग व्यास काय द्रो अश्वत्थामाकडे जाऊन म्हणतात, आई द्रोणपुत्र, अरे द्रोणपुत्रा, त्वम अपि, तू सुद्धा, निज अस्त्रम, स्वतःचं जे ब्रह्मास्त्र आहे, संहर, त्याला थांबव, त्याचा वापर करू नकोस. का येन सर्वनाश न भवेत, ज्यामुळे जर तू थांबवलंस सर्वनाश न भवेत, होणार नाही. मग शेवटी सांगतात, पांडवाहा त्वंच, पांडव आणि तू, सदा नेहमी राष्ट्रम संरक्षम एव ही, नेहमी तुम्ही राष्ट्राचं रक्षण करा. असं काय करू नका जेणेकरून 12 वर्ष तिथे पाऊस पडणार नाही आणि लोकांचा नाश होईल, असं करू नका. तस्मात, म्हणून, संहर, थांबव, दिव्यम तम त्वम अस्त्रम एतत महान भुजः, महान भुज हे महान हात असणाऱ्या, महान योद्धा असणाऱ्या, एतम अस्त्रम, या अस्त्राला, या दिव्य अस्त्राला, संहर, थांबव, अशा प्रकारे म्हणतात. आणि मग ते ब्रह्मास्त्र थांबल्या जातं आणि पृथ्वीचा जो संहार आहे तो संहार होण्यापासून वाचतो. अशा प्रकारे ही छान एक कथा आहे, ज्यामध्ये सांगतात की आपण कायम कायम काय करावं, देशाचं रक्षण करावं. देशाच्या रक्षणासाठी सुद्धा काय, आपण आपला प्राण त्याग करावा. राष्ट्रम संरक्षम एव ही, राष्ट्र रक्षण केलंच पाहिजे, करावंच. अशा प्रकारे हा महाभारतातील प्रसंग आपण पाहिला.